Hello students, how are you? आज आपण पेज नंबर 7 इथे जी एक स्टोरी दिलेली आहे ती आज आपण बघणार आहे. आणि याच्या आधी पेज नंबर 2 पासून पेज नंबर 2, 3, 4, 5 and 6 या पेजेसवर जे ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे त्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे आपण त्या आपली शाळा सुरू झाल्यानंतर घेऊ. आणि म्हणून आज आपण घेणार आहोत स्टोरी. पेज नंबर 7वर बघायचं आहे तुम्हाला. 1.3 द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स. So at first I read the story and you please listen it carefully. Okay. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last the fox said with a grin, Why are you looking? Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. True, replied the boar. Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusk. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer. This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. So at first we try to understand our first paragraph. So one day a wild boar means aswal. Wild boar means jangli aswal. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. So a wild boar means jangli dukkar. Pig means dukkar and wild means jangli. वाइल्ड बोर मीन्स जंगली डुक्कर जो आहे तो काय करतोय, शार्पिंग हिज टस्क. टस्क मीन्स टोकदार दात. अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. दिस इज द बार्क ऑफ ट्री मीन्स झाडाचे खोड. त्यावर तो त्याच्या दाताला काय करतोय, धार लावतोय. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. शार्पिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ द ट्री म्हणजे झाडाच्या खोडावर जे धार लावण्याचं काम करतोय दाताला. He was doing it very carefully. Carefully means काळजीपूर्वक. त्याचं जे काम होतं ते तो अतिशय काळजीपूर्वक करत होता. There lived a fox in the same forest. Forest means जंगल and fox means कोल्हा. त्या जंगलात एक कोल्हा होता. कोल्हा राहायचा. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. इथे पहा, he was always looking for a chance. Looking for a chance म्हणजे संधी शोधणे. नेहमी कशाची संधी शोधायची तो. He was always looking for a chance to make fun of other animals. Fun means मजा. म्हणजे इतर प्राण्यांसोबत नेहमी गंमत करणे, त्यांना चिडवणे, त्रास देणे याची तो नेहमी संधी शोधत असायचा. When he saw the wild boar, he
डिसाइडेड टू टीज हिम. जेव्हा त्याला हा जंगली डुक्कर दिसला त्याने ठरवलं की आज याची काय घ्यायची, मजा घ्यायची, चिडवायचं, त्याला त्रास द्यायचा. टीज, टू टीज मीन्स चिडवणे, त्रास देणे. ही बिगेन टू वॉक अराउंड द ट्रीज. हॉक्स बिगेन टू वॉक अराउंड द ट्री. अराउंड मीन्स गोल. म्हणजे झाडाच्या भोवती तो काय करू लागला, वॉक करू लागला, फिरू लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट. लेफ्ट अँड राईट म्हणजे डावीकडे उजवीकडे बघत होता. अप अँड डाऊन वर आणि खाली बघू लागला. ही ऑल्सो बिगेन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड मीन्स घाबरणे. ही बिगेन टू ॲक्ट म्हणजे अशी नक्का हावभाव करायला लागला चेहऱ्यावर. ही वॉज व्हेरी स्केअर्ड, तो घाबरत आहे, त्याला भीती वाटत आहे, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू ही. पण त्या जो जंगली डुक्कर होता त्याचं काम जो करत होता तो धार लावण्याचा दातांना, तो मात्र त्याच्या कामापासून जराही विचलित होत नव्हता. ही डिड नॉट पे एनी अटेन्शन टू द फॉक्स. कोल्ह्याकडे तो लक्षही देत नव्हता, त्याचं काम तो एकाग्रतेने करत होता. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. आणि पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्या कामाकडे होतं आणि त्याच्या कामात तो मग्न होता. इथपर्यंत थांबूया आपण आज. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे न्यू और अनफॅमिलियर वर्ड्स आहेत, नवीन किंवा अनोळखी असे शब्द, त्याला तुम्ही अंडरलाईन करा. ते शब्द तुम्ही नोटबुकवर लिहून घ्या आणि त्याचा मिनिंग शोधण्याचा प्रयत्न करा. आणि तेवढे शब्द लिहिले, त्याचं मिनिंग सापडलं की ते तुमच्या नोटबुकवर लिहून मला व्हॉट्सअप करा. त्यानंतर ही स्टोरी कंप्लीट झाली आपली की मी तुम्हाला प्रश्न देईन. त्या प्रश्नांची उत्तरं नंतर आपण बघूया. त्याआधी तुम्ही काय करायचं आहे, नवीन वर्ड्स शोधायचेच आहे. शिवाय ही स्टोरी तुम्ही गुड हँडरायटिंगमध्ये तुमच्या नोटबुकवर लिहायची आहे. ओके, थँक्यू.